एका घरामध्ये एक 1.5 वर्षाचं लेकरू हे रडू लागलं, त्याच्या आईच्या नावाने ओरडू लागलं। मग त्याची जी आजी आहे ती आजी त्या लेकराला तिच्या आईकडे देण्यासाठी निघाली आणि त्या घराचं दार वाजवलं, तिच्या रूमचा दरवाजा वाजवला। आता दरवाजा वाजवला तरी आतमधून त्या मुलाची जी आई आहे ती दरवाजा उघडत नव्हती। ही आजी दरवाजा वाजून वाजून परेशान झाली, पण आतमधून काहीही आवाज येत नव्हता। मग त्या आजीनं दरवाजाच्या खिडकीतून डोकावून पाहिलं, तेव्हा तिला आतमध्ये दिसलं ते भयंकर होतं, कारण की तो जो लहान मुलगा होता त्या मुलाची आई ही एका फॅनला लटकलेली होती आणि तिनं फाशी घेतलेली होती। आणि जी ती महिला आहे, ज्या महिलेनं फाशी घेतली होती, ती महिला काही साधीसुधी व्यक्ती नव्हती, ती एक फेमस यूट्यूबर होती। 60 लाख लोक तिला फॉलो करत होते, तिचे व्हिडिओ पाहत होते। बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी परिसरामध्ये पसरली, संपूर्ण शहरामध्ये पसरली आणि यामुळं तिथं हजारो लोकांची गर्दी झाली, कारण की ती जी महिला आहे ती एक फेमस यूट्यूबर होती आणि तिनं अशा पद्धतीनं गळफास लावून आत्महत्या केली होती असं प्रत्यक्षदर्शी वाटत होतं। पण नेमकं तिनं आत्महत्या का केली होती? तिनं आत्महत्याच केली होती का ती हत्या होती? असे विविध प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। नेमकं काय घडलं होतं त्या महिलेसोबत, काय आहे संपूर्ण घटना आणि कुठं घडलं प्रकरण, हे आपण अगदी स्पष्ट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील जे संत कबीर नगर आहे, माहुली पोलीस स्टेशन परिसर आहे काली जगदीश नगरचा, त्या परिसरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। एक तरुणी आहे आणि त्या तरुणीचं एका तरुणाबरोबर अगदी उत्साहात थाटामाटात लग्न लावून दिलं जातं, कारण की ती जी तरुणी आहे ती एकदम साध्या घरची आहे आणि ज्या घरी तिला दिलंय तो मुलगा सुद्धा अगदी साधारण म्हणजे साधारण निरा खेड्यातला अशा पद्धतीचा तो मुलगा होता, का जास्त काही शिकलेला नव्हता। असंच शेत मजुरी अशा पद्धतीचे कामं करून उदरनिर्वाह करायचा आणि त्याच्यासोबत त्या तरुणीचं लग्न झालं आणि त्या तरुणीचं नाव होतं मालती चव्हाण। आता तिची मालती चव्हाण आहे, तिचं ज्या तरुणाबरोबर लग्न झालंय त्याचं नाव आहे विष्णुराज। या दोघांचं लग्न 3 वर्षापूर्वी झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर हे दोघं जण त्यांचा सुखी संसार यांनी चालू केला होता। आता काय करावं, कशा पद्धतीनं काम धंदा करावा हे त्यांना समजत नव्हतं, पण तो जो विष्णुराज होता त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की ज्या पद्धतीनं लोक यूट्यूबवर व्हिडिओ करतात, सोशल मीडियावर स्टार होतात, अगदी त्या पद्धतीनं या दोघांनी सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, फेसबुकवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। सुरुवातीला हे दोघंही नवरा बायको एंटरटेनमेंट करायचे, कॉमेडी करायचे, एकमेकांना हसवायचे, डान्स करायचे, अशा पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर बनवून टाकू लागले। बघता बघता त्यांचा डान्स, त्यांचे अंदाज, त्यांचे गाणे लोकांना आवडू लागले आणि लोक त्यांना लाईक करू लागले, शेअर करू लागले, सबस्क्राईब करू लागले। बघता बघता त्या दोघांची ही प्रसिद्धी वाढत गेली आणि ते सोशल मीडियावर स्टार बनत गेले। मग त्यांनी काय केलं, एक चॅनल तयार केलं विष्णुराज फन नावाचं, आणि विष्णुराज फन नावाच्या चॅनलवर त्या दोघांचे नवरा बायकोचे व्हिडिओ टाकत गेले आणि या चॅनलला 60 लाख लोकांनी सबस्क्राईब केलं, अनेक लाईक कमेंट त्याच्यावर येऊ लागल्या आणि इथूनच त्यांचे चांगले दिवस सुरू झाले। आता चांगले दिवस सुरू झाले, सुखाचा संसार अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू झाला। मग या दोघांनी अजून एक चॅनल तयार केलं आणि ते मात्र त्या मालती चव्हाणच्या नावाने तयार केलं। अशा पद्धतीनं दोघांनी 2 वेगवेगळे चॅनल सुरू केले आणि ती जी मालती आहे तिनं तिचे व्हिडिओ तयार करण्यासाठी एक वेगळा कॅमेरामन लावला आणि मग ती त्याच्यासोबत व्हिडिओ बनवू लागली। इकडं विष्णुराज सुद्धा व्हिडिओ बनवू लागला। अशा पद्धतीनं दोन्हीही चॅनलला चांगली प्रसिद्धी मिळाली, दोन्हीही चॅनलचे सबस्क्रायबर वाढत गेले, कमेंट वाढत गेल्या, व्ह्यूज वाढत गेल्या आणि यांची परिस्थिती बदलत गेली। मग यांनी ते मिळणारे पैसे आहेत त्याच्यामध्ये चांगलं घर बांधलं, चांगले व्हिडिओ बनवावे म्हणून एक स्टुडिओ सुद्धा बांधला। आता मात्र ते कॉमेडी करू लागले, भांडणाचे व्हिडिओ करू लागले, लोकांना हसवण्याचं काम करू लागले, रडवण्याचं काम करू लागले आणि लोक त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघू लागले। पण ती जी मालती आहे
तिचा जो कॅमेरामन होता त्याचं नाव होतं अर्जुन वर्मा. मालती चव्हाण हे दोघं जण वेगळं चॅनल बनवून व्हिडिओ टाकत असतानाच या दोघांचे रिलेशनशिपमध्ये म्हणजे चांगलं बोलणं, उठणं, बसणं या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. आणि तसं पाहायला गेलं तर हे दोघं जण एकमेकांना भाऊ आणि बहीणसुद्धा मानायचे, मानलेल्या भाऊ बहिणीप्रमाणे राहायचे. पण बांधलेल्या भाऊ बहिणीप्रमाणे राहत असताना या दोघांचं बोलणं, चालणं, हिंडणं, फिरणं हे अगदी एका नवरा बायको सारख्याच असल्याचंच तिच्या नवऱ्याला विष्णुराजला वाटू लागलं. मग त्याला या दोघांच्या नात्यावर संशय आला आणि त्यानं एक दिवस या दोघांना घेऊन एका मंदिरामध्ये गेला. मंदिरामध्ये घेऊन गेला आणि त्या मालतीला सांगितलं की जर तुला तो अर्जुन वर्मा आवडत असेल तर तू त्याच्यासोबत बिनधास्त लग्न कर, मला काहीही फरक पडणार नाही. तुमच्या दोघांच्या सुखी संसारासाठी मी अगदी हशी खुशीनं तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो. मग त्या पद्धतीनं हा जो विष्णुराज आहे त्यांनी त्या मालती चव्हाणचं आणि अर्जुन वर्माचं एका मंदिरामध्ये नेऊन लग्नसुद्धा लावलं. म्हणजे लग्न लावलं काय बँड बाजा अशा काही पद्धतीनं केलं नाही, फक्त एकमेकाच्या त्यांनी तिच्या मांगेमध्ये सिंदूर भरला आणि अशा पद्धतीनं या तिघा चौघांच्या मध्येच ते लग्न लागलं. आणि तो अर्जुन वर्मा आहे तिथून त्याची झालेली जी बायको होती मालती चव्हाण हिला घेऊन त्याच्या घरी गेला आणि इकडं राज विष्णू जो आहे तो त्याच्या घरी गेला. आता अर्जुन वर्मानं मालती चव्हाणसोबत लग्न केलं होतं, तिच्यासोबत त्यानं 2 दिवस घालवले, 2 दिवस तिच्यासोबत राहिला आणि 2 दिवसानंतर अचानक फरार झाला. तो फरार झाला आणि मग मालती चव्हाण हिनं पुन्हा निर्णय घेतला की विष्णुराज याच्याकडे जायचं. पण आता विष्णुराजकडे कोणत्या तोंडानं जावं, काय जावं याची लाज तिला वाटू लागली. मग तिनं सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून टाकायला सुरुवात केली. घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला आणि तिच्या सासरकडच्यांना बी सांगितला. तिच्याकडून चुकी झाली आहे, तिला आता हे सगळं सहन होत नाही. त्या अर्जुन वर्मानं तिला धोका दिला आणि तिची इच्छा आहे तिच्या पहिल्या नवऱ्याकडं वापस जाण्याची. मग या असे वादविवाद तंटा एकमेकांसोबत होऊ लागले. तरीसुद्धा जे होईल, जसं होईल तसं होईल, तिचा नवरा हाणेन, मारेल, काय करेल ते करेल, पण तिला तिच्या नवऱ्यासोबतच विष्णुराजसोबतच राहायचं होतं. म्हणून ती परत त्याच्याकडे गेली आणि त्याच्यासोबत राहू लागली. मग त्याच्यासोबत राहत असतानाच तिला काय झालं, या सगळ्या गोष्टी सहन झाल्या नाही. बातमी वाऱ्यासारखी टेलिव्हिजनवर, त्या यूट्यूब चॅनलवर व्हायरल होऊ लागली की ती जी मालती चव्हाण आहे तिनं तिच्या नवऱ्याला धोका दिला आणि कॅमेरामनसोबतच पळून गेली, त्याच्यासोबत रात्र रंगीन करू लागली. मालती चव्हाणला लाज वाटायला पाहिजे. या दोघांना एक छोटंसं मुलगा देखील आहे आणि तिनं अशा पद्धतीनं त्या राज विष्णूला धोका दिला. अशा विविध कमेंट, विविध टीका तिच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. तरीसुद्धा ती या कुठल्याही टीकेला तिनं घाबरली नाही, ती प्रत्येकाला उत्तर देत गेली. पण मात्र तिचा जो नवरा आहे विष्णुराज याच्याकडून सुद्धा तिला जोरदार विरोध होऊ लागला, त्याच्याकडून सुद्धा टीका होऊ लागली. मग मात्र एवढी प्रसिद्ध असणारी यूट्यूबर आहे तिनं मात्र शेवटचा निर्णय घेतला आणि 23 नोव्हेंबरच्या रात्री राहत्या घरामध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ती ठार झाली. आणि सकाळी ही बातमी जेव्हा तो मुलगा तिचा लहान रडत होता, त्याला त्या रडण्यामुळे तिच्या आजी त्याला तिथं घेऊन गेली, तेव्हा ही बातमी उघड झाली आणि ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली. हजारो लोकांची गर्दी तिच्या घराबाहेर जमली. मग असं बोललं जातं की हे जे संपूर्ण षडयंत्र आहे, ती जी मालती चव्हाण आहे तिचं जे दुसरं लग्न त्या अर्जुन वर्मासोबत झालेलं होतं ते तिच्या नवऱ्यानीच म्हणजे विष्णुराजनीच केलेला प्लॅन होता आणि ते फक्त त्यांनी दाखवण्यासाठी केलं होतं. असं प्रत्यक्ष काही घडलं नव्हतं आणि त्यामध्ये आता तो विष्णुराज आहे, पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे आणि त्यानंच त्याच्या बायकोला संपवण्याचा निर्णय घेतला होता. तिला ठार मारलं आणि मग तिथं लटकवलं असं सुद्धा बोललं जात आहे. पण ते आता पोलीस तपासातून समोर येईलच, कारण की हा जो विष्णुराज आहे त्याला सुद्धा आता मोठी प्रसिद्धी मिळाली होती आणि ह्या सगळ्या प्रसिद्धी झोतामध्ये आल्यामुळं त्याच्यासुद्धा संपर्कामध्ये काही तरुणी, काही महिला आल्या होत्या आणि त्या महिलांचा नाद त्यालासुद्धा लागला होता. म्हणून त्याला त्याच्या बायकोसोबत राहायचं नव्हतं, म्हणून त्यानं तिच्याच कॅमेरामनसोबत त्याच्या बायकोचं लग्न लावून दिलं आणि हा मोकळा झालेला होता.
आणि मग जेव्हा ती पुन्हा वापस आली त्याला वाटलं आता सगळा पुन्हा भांडाफोड होईल, म्हणून तिनं आत्महत्या केली असं सगळं दाखवलं जातं. पण आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं, कोण दोषी आहे हे काही दिवसात समोर येईलच. पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं लोकांचं मानसिक संतुलन बिघडत चाललं आहे, विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे, या संपूर्ण प्रकरणावर, घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.